Hello everyone, welcome to ज्ञानदीप अकॅडमी. सो दिस इज अवर समर्पण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम. त्याच्यामध्ये आपण काय करतो, डेली जिओग्राफी ऑप्शनचा एक क्वेश्चन घेतो आणि तो डिस्कस करतो, समजून घेतो यूपीएससी एक्सपेक्ट काय करत आहे, प्रिपरेशन कोणत्या लाईननी असली पाहिजे आणि नोट्समध्ये काय काय तुम्ही ऍड केलं पाहिजे. फाईन. अजून एक क्वेश्चन या ठिकाणी पॉप्युलेशन सेटलमेंट मधनं आपण घेतोय. क्वेश्चन आहे, व्हॉट आर सॅटेलाइट टाउन्स, हायलाइट देअर इम्पॉर्टन्स इन इंडियन कंटेक्स्ट. सॅटेलाइट टाउन्स एक्झॅक्टली काय ते विचारलेलं आहे. बेसिक स्टॅटिक पार्ट आहे पहिला, बट दुसरा जर पार्ट तुम्ही बघितला इट इज फेअरली डायनॅमिक आणि मग इथे चॅलेंजेस क्रिएट होतात, कारण की अर्धा स्टॅटिक क्वेश्चन आहे, अर्धा डायनॅमिक क्वेश्चन आहे. नेमका आन्सर कसं लिहायचं आहे. सो लेट अस अंडरस्टँड व्हॉट ऑल यू कॅन डू इन दिस पर्टिक्युलर पार्ट. नाउ फर्स्ट अँड फॉरमोस्ट एक कॉन्सेप्च्युअल लेवलला तुमचे नोट्स जे आहे सॅटेलाइट टाउनचे रेडी पाहिजे. सॅटेलाइट टाउनची डिफिनेशन कोणी दिली आहे, सॅटेलाइट टाउन एक्झॅक्टली प्रिसाइज वर्ड्समध्ये कसे डिफाईन केले जाऊ शकतात, अदर दॅन दॅट सॅटेलाइट टाउनचे कॅरेक्टर किंवा सॅटेलाइट टाउनची रिक्वायरमेंट काय आहे, एव्हरीथिंग नीड्स टू बी प्रेझेंट इन युअर नोट्स. अदर दॅन दॅट वन मोर थिंग यू नीड टू ऍड इज सम स्केचेस. इथे तुम्ही बघा मी काय केलंय, स्केच काढलंय दिल्ली ऍज अ मेन टाउन आणि त्याला रिंगला मी सॅटेलाइट टाउन्स दाखवलेले आहे. सिमिलरली आणखी एक स्केच आहे मुंबई आणि मुंबईचे जे काही सॅटेलाइट टाउन्स आहेत. तर असे एक्झाम्पल्स वगैरे सगळे तुमचे प्रिपेअर्ड असले पाहिजे. Now when it comes to all these topics of settlement, खूप साऱ्या करंट अफेअर्सचे इश्यूज तुम्हाला तिथे दिसतील. आता मी या पर्टिक्युलर क्वेश्चनच्या इंट्रोडक्शन मध्ये बघा करंट अफेअर्सची थोडी हेल्प घेतली. माझा जनरल ट्रेंड हाच असतो की आय जनरली स्टार्ट विथ डिफिनेशन्स, कारण की डायरेक्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर सॅटेलाइट टाउन आणि मग माझा एक सिंपल अप्रोच असतो की आय विल से की व्हॉट आर सॅटेलाइट टाउन्स, ते मी डिफाईन करून देईल. बट काही काही ठिकाणी जिथे जिथे मला रिलिव्हंट करंट अफेअर्स इंट्रोड्यूस करता येतं, त्या करंट अफेअर्सच्या हेल्पने सुद्धा मी इंट्रोड्यूस करत असतो. या ठिकाणी दिल्लीमध्ये सराउंडिंगला एक रॅपिड रिजनल ट्रान्झिट सिस्टम क्रिएट केली गेली होती. दिल्ली मिरत RRTS आपण त्याला म्हणतो. आणि ती दिल्ली मिरत RRTS इट वॉज अ हिट थिंग. ठीक आहे, तुम्ही जर न्यूजपेपर प्रॉपरली फॉलो केला असेल, मल्टिपल डेज त्याचा एक कव्हरेज होता. मग हा कव्हरेज का होता, तर फंडामेंटल मध्ये जा की वाय इट वॉज कव्हर्ड, कारण की वी आर कन्सिस्टंटली ट्राईंग टू डेव्हलप सॅटेलाइट टाउन्स इन अँड अराउंड अवर मेजर टाउनशिप्स और मेजर सेटलमेंट्स और मेजर सिटीज. फाईन. तर मग तिथे मिरत एक सॅटेलाइट टाउन आहे आणि मग ते सॅटेलाइट टाउन मेन सिटी सोबत जेव्हा कनेक्ट होतं, तर मेन सिटी सोबत कनेक्ट करायचा वे काय, RRTS रॅपिड रिजनल ट्रान्झिट सिस्टम. आणि म्हणून मग इट वॉज कवर्ड इन न्यूज आणि मग मी ते तिथनं उचलून माझ्या नोट्समध्ये टाकलंय. ठीक आहे, तर मी इंट्रोडक्शनच करतोय की दिल्ली मिरत रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम हायलाइट्स इम्पॉर्टन्स ऑफ सॅटेलाइट टाउन्स इन इंडिया. फाईन. अँड दॅट इज हाऊ I will go further, then explain what satellite towns are. तर इथे इंट्रोडक्शन थोडंसं कंटेम्पररी आहे, करंट अफेअर्स आहे. सॅटेलाइट टाउन जेव्हा मी सांगतोय देन आय एम टॉकिंग अबाउट GR टेलर. फाईन. की हु दिस GR टेलर इज. GR टेलरनी एक टर्म कॉइन केली या ठिकाणी सॅटेलाइट टाउनची आणि त्याच्यामध्ये मग बाकी मी डिटेल देईल, डिफिनेशन देईल GR टेलरची, एक्झॅक्टली सॅटेलाइट टाउनची डिफिनेशन काय आहे. फर्दर I will talk about the importance of satellite town. In general importance काय किंवा in general satellite town चे कॅरेक्टर्स काय आहे ते सगळे या ठिकाणी तुम्ही लिहा. दॅट इज अगेन फेअरली स्टॅटिक. तर पहिला पार्ट स्टॅटिक आहे, डिफाईन केलं, सांगितलं सॅटेलाइट टाउन काय आहे, एक स्केच ड्रॉ केलाय ज्याच्यामध्ये मी दिल्ली दाखवलंय, मिरत, पानिपत, जयपूर, आग्रा हे सगळेच्या सगळे दिल्लीचे सॅटेलाइट टाउन्स म्हणून डेव्हलप केले जात आहेत. मुव्हिंग ऑन, लेट्स टॉक अबाउट सॅटेलाइट टाउन्स इन इंडिया. आता सॅटेलाइट टाउनचा इश्यू किंवा ही कन्सेप्ट वी हॅव टू डिस्कस इन इंडियन कंटेक्स्ट. क्वेश्चन बघा, हायलाइट देअर इम्पॉर्टन्स इन इंडियन कंटेक्स्ट. राईट. आणि मग जेव्हा मला सॅटेलाइट टाउनचं इम्पॉर्टन्स इंडियन कंटेक्स्ट मध्ये सांगायचं आहे, तर सगळ्यात पहिला तर प्रॉब्लेम मला इथे सांगावं लागेल की इंडियाच्या अर्बनायझेशन सोबत काय. अनलेस अँड अंटिल यू हायलाइट द प्रॉब्लेम ऑफ अर्बनायझेशन इन इंडिया, तोपर्यंत सॅटेलाइट टाउनचा रिलिव्हन्स काय हा एक्सप्लेन करता येणार नाही. फाईन. तर म्हणून या ठिकाणी मी इंडियाची अर्बन डेव्हलपमेंट सांगतोय की व्हॉट अर्बन डेव्हलपमेंट इन इंडिया हॅज बीन. फर्दर या ठिकाणी मी सिलेबस मधनं काही कीवर्ड्स वापरले. लुक एट दिस. आय एम सेइंग की व्हेन इट कम्स टू इंडिया देर इज नो प्रायमसी. प्रायमेट सिटी इंडियामध्ये नाहीये, बट स्टील व्हॉट वी हॅव मेजर अर्बन सेंटर्स. खूप मोठे मोठे 2-2 करोड पॉप्युलेशन असलेले एक मेट्रोपॉलिटन रिजन्स तयार झालेले आहेत इंडियामध्ये. आणि मग तिथून कुठून तरी आपल्याला अर्बनायझेशनचा प्रॉब्लेम किंवा कॉन्सन्ट्रेटेड अर्बनायझेशनचा प्रॉब्लेम इंडियामध्ये जनरेट होताना दिसतो. ह्या अर्बनायझेशनचा फर्दर मी काही कीवर्ड्स वापरून या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की देर इज अ प्रॉब्लेम ऑफ अर्बन स्प्रॉल, देर इज प्रॉब्लेम ऑफ अर्बन स्पिल ओव्हर. अशा प्रकारचे खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला इंडियामध्ये होताना दिसते. ते प्रॉब्लेम्स मी आयडेंटिफाय केले आणि मग
हे प्रॉब्लेम्स आहे इंडियाच्या अर्बनायझेशनचे, मग त्याच्यावर सोल्युशन काय आहे किंवा फ्युचर प्लॅनिंग काय असू शकते. सो दॅट इज माय सॅटेलाइट टाउन हिअर. ठीक आहे, तर सोल्युशन काय, डेव्हलपमेंट ऑफ सॅटेलाइट टाउन. दॅट इज हाऊ आय एम अरायव्हिंग की हाऊ सॅटेलाइट टाउन्स इन इंडिया आर इम्पॉर्टंट. ओके, तर इम्पॉर्टन्स मी या ठिकाणी सांगितलं. फर्दर मग मला पार्ट एक्सप्लेन करायचं आहे की सॅटेलाइट टाउनचं डेव्हलपमेंट कसं करायचं आहे किंवा काय काय तुम्ही सॅटेलाइट टाउन डेव्हलपमेंटसाठी करू शकता. सो आय एम टॉकिंग अबाउट हिअर की हे जे सॅटेलाइट टाउन आपण डेव्हलप करतोय त्याच्यामध्ये रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम RRTS किंवा कम्युनिकेशनचे नेटवर्क्स प्रॉपरली असले पाहिजे. देन आय ऑल्सो नीड टू हॅव डिसइंटिग्रेशन और डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. राईट, जी काही इंडस्ट्री एका पर्टिक्युलर मेन अर्बन सेंटरमध्ये येत आहे ती अर्बन सेंटर मधली इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट शुड स्पिल ओव्हर टू और शुड गो टू दीज सॅटेलाइट टाउन्स. ओके, मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी मला या पर्टिक्युलर सॅटेलाइट टाउन्स मध्ये इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टॉल करावं लागेल. जसं आपल्याकडे बघतोय आपण की मल्टिपल सिटीज मध्ये किंवा एक मेजर सिटी आहे कोणत्याही सिटीमध्ये जा, देर विल बी सम एरिया डेझिग्नेटेड फॉर इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी. MIDC डेव्हलप करतं, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करून देतं. फाईन, तर सिमिलर काइंड ऑफ थिंग आय नीड टू हॅव इन दीज सॅटेलाइट टाउन्स ऑल्सो. तेव्हाच एक नवीन येणारी जी काही इंडस्ट्री आहे एक मेन अर्बन सेंटर सोडून इट विल ग्रॅव्हिटेट टुवर्ड्स सॅटेलाइट टाउन. नाउ दिस इज अबाउट इंडस्ट्री. लोक पण गेले पाहिजेत. तर मग मला सॅटेलाइट टाउन मध्ये आयदर आय विल हॅव टू क्रिएट ग्रीन फील्ड टाउनशिप. अगेन करंट अफेअर्स मध्ये येणारी टर्म वापरली आहे किंवा सिलेबस मध्ये येणारी टर्म वापरलेली आहे, ग्रीन फील्ड डेव्हलपमेंट. राईट, सो ही ग्रीन फील्ड टाउनशिपची मी डेव्हलपमेंट करणार किंवा ग्रीन फील्ड सिटीचीच डेव्हलपमेंट करणार. दॅट इज समथिंग आय नीड टू डू. चीप हाऊसिंग और चीप अर्बन हाऊसिंग, अफोर्डेबल अर्बन हाऊसिंग, असं काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला लागेल. हाऊसिंगच्या स्कीम्स लिहायला लागतील, अर्बन डेव्हलपमेंटच्या स्कीम्स तुम्ही त्या ठिकाणी कोट करू शकता. सो दॅट वी आर एबल टू डेव्हलप दीज सॅटेलाइट टाउन्स. ओके, आणि वन्स हे सॅटेलाइट टाउन डेव्हलप झालेले आहेत तर ऑटोमॅटिकली जे मेन अर्बन सेंटरवरचं प्रेशर आहे इट विल गो टुवर्ड्स दीज सॅटेलाइट टाउन्स. एक एक्झाम्पल दिलं, मुंबईचं एक्झाम्पल दिलंय, पहिले दिल्लीचं एक्झाम्पल दिलं होतं. नेक्स्ट माय एक्झाम्पल इज ऑफ मुंबई. आणि मुंबईचे जे सॅटेलाइट टाउन्स आहेत, नाउ आय माइट हॅव एड इन सम ऑफ द प्लेसेस, कारण की आय एम नॉट फ्रॉम मुंबई, तर एक्झॅक्टली कोणता रिजन कुठे आहे तो मी पटपट काढलेला आहे. सो आय गेस समवेअर डोंबिवली इज हिअर, आय गेस देन ठाणे, नवी मुंबई, पनवेल. सो दीज आर द सॅटेलाइट टाउन्स जे आपल्याला मुंबईच्या अराउंड डेव्हलप झाल्याचे दिसतात. नाउ ही सॅटेलाइट टाउनची स्ट्रॅटेजी पण आहे. सिन्स 70s इंडिया इज रॅपिडली गोइंग टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ सॅटेलाइट टाउन्स. 70s 80s मध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट झाली, मग लॅकलस्टर अप्रोच होता. आता पुन्हा सॅटेलाइट टाउन कडे आपला एक जे एम्फसाइज आहे तो वाढतोय. अँड देन आय कॅन ऑल्सो से की आर दीज सॅटेलाइट टाउन्स वर्किंग इन इंडिया, कन्सेप्ट वर्क करत आहे की नाही करत आहे. तर डिफायनेटली एक मी मुंबईचं एक्झाम्पल देऊन सांगू शकतो की दीज डेव्हलपमेंट ऑफ सॅटेलाइट टाउन्स, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, पनवेल असेल, तर दे हॅव हेल्प्ड इन डिकन्जेशन ऑफ मुंबई. ठीक आहे, मुंबई ऑलरेडी खूप कंजेस्टेड आहे, बट जर हे सॅटेलाइट टाउन्स नसते तर लुक ॲट द सिच्युएशन ऑफ मुंबई. फाईन, तर मग कुठेतरी लास्टला हे पण आर्ग्यू करेल की ठीक आहे इंडियामध्ये फुल फ्लेजेड डेव्हलपमेंट अजून सॅटेलाइट टाउनचं झालेलं नाहीये, बट आय ऑल्सो हॅव सम सक्सेस सीइंग दिस डेव्हलपमेंट. कुठेतरी मला ही डेव्हलपमेंट पण सांगायची आहे. ओके, सो दॅट वॉज अबाउट दी क्वेश्चन ऑन सॅटेलाइट टाउन आणि इंडियाचा कंटेक्स्ट एक्झॅक्टली काय. विल सी यू विथ वन मोर क्वेश्चन इन नेक्स्ट सेशन. थँक्यू एव्हरीवन.